नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 याविषयी बोलणार आहे की अर्ज कधी चालू होणार आहेत किंवा अर्ज सुरू झाले 7 तारखेपासून चालू होणार आहेत। सगळे मित्रांनो तुमच्या मनातले जे जे प्रश्न आहेत आपण त्या सगळ्या प्रश्नाचे आज आपण उत्तर देणार आहे। मित्रांनो बघा, सर्वात प्रथम इथे प्रश्न काय आहे, पहिला प्रश्न आपला कोणता आहे, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये पोलीस भरती निघणार कन्फर्मच आहे, त्यात काही शंका नाहीये बरोबर। आणि ऑक्टोबर पासूनच अर्ज सुरू होणार आहे, त्यात पण काही शंका नाहीये। पण काही भूल थापांना बळी पडून काही मित्रांनी काय म्हणजे मेसेज केलेले टेलिग्राम वरती किंवा व्हॉट्सअप वरती असे वेगवेगळे सोशल मीडियाद्वारे मेसेज केलेले। कोणत्याही सोशल मीडियाद्वारे मेसेज जेव्हा तुम्ही करता बरोबर, काही असे टेलिग्राम चॅनल वरती मेसेज आलेले आहेत मित्रांनो की 7 तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहेत। असे तुम्ही खूप मेसेज बघितले असतील की 7 तारखेपासून फॉर्म चालू झालेत किंवा आता हे ग्राउंड कधी चालू होणार आहे, असे वेगवेगळे यांनीच असं तर्क वितर्क लावून असे महाशय आहेत काही टेलिग्राम चॅनल वरती की ज्यांनी सांगितलेलं आहे की फॉर्म आता चालू झाले 7 तारखेपासून, तुम्ही तयारीत राहा। पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मित्रांनो, अशा भूलथापांना बळी पडू नका। आता कसं आहे माहितीये का की काही म्हणजे तुम्ही जेव्हा बघत असाल महाराष्ट्र पोलीस भरती जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, त्या वेबसाईट वरती काम चालू आहे बरोबर। पण काही मुलांनी काय केलेलं आहे, जे टेलिग्राम चॅनल वरती टेलिग्रामचे मुलं आहेत जे आपले टेलिग्राम चॅनल चालवण्यासाठी व जास्त ग्रोथ करण्यासाठी विविध पद्धतीने भूलथापांना तुम्ही बळी पडू नका मित्रांनो। त्यांनी काय केलेलं आहे की जी भरती 2020 मध्ये बरोबर, जी भरती समजा 2020 मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती ही 2020 मध्ये जेव्हा निघली होती बरोबर, तेव्हा होतं लॉकडाऊन बरोबर, तेव्हा कोणीच पेपर दिले नव्हते। म्हणजे सॉरी 2019 मध्ये जेव्हा भरती निघली होती तेव्हा ते पेपर कोणीच दिले नव्हते, कारण की 2021 मध्ये ती भरती झाली मित्रांनो। पण फॉर्म कधी भरून घेतले, 2019 मध्ये बरोबर, 2019 मध्ये फॉर्म भरून घेतले। तर 2020 मध्ये लॉकडाऊन असल्यामुळे काय झालं, भरती झाली नाही। पण ती भरतीची पेपर कधी झाली, एक्झाम झाली 2021 मध्ये बरोबर। पण ती वेबसाईट का अपडेट झाली नाही, पण काही मुलांनी काय केलं, ती वेबसाईट म्हणजे अपडेट झाली असं करून म्हणजे 2025 टाकलं बरोबर। पण ती मेन म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर काम चालू असताना 2025 पण टाकण्यात आलेली आहे। 7/10/2025 मध्ये फॉर्म चालू होणार आहेत किंवा 7/10/2011 मध्ये फॉर्मची एंडिंग डेट आहे असं सांगितलेलं आहे। पण ही ऑफिशियल वेबसाईट वरती काम चालू आहे मित्रांनो, तुम्ही अशा भूलथापांना बळी पडू नका। दुसरी गोष्ट, अर्ज भरण्याची तारीख आली आहे बरोबर। खूप जणांनी युट्यूब चॅनल वरती किंवा टेलिग्राम चॅनल वरती तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्ज भरण्याची तारीख आलेली आहे, कोणती, 7 ऑक्टोबर 7 ऑक्टोबर अर्ज भरण्याची तारीख आलेली आहे बरोबर। पण ही तारीख कन्फर्म नाहीये, तुम्ही अशा भूलथापांना बळी पडू नका मित्रांनो, ही तारीख कन्फर्म नाहीये। म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही त्या सगळ्या मुलांपर्यंत शेअर करा ज्यांच्या मनात असे प्रश्न असतील की 7 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहेत। नाही मित्रांनो, 7 तारखेपासून फॉर्म चालू होणार नाहीत। ही ऑफिशियल वेबसाईट वरती जरी काम चालू असलं तरी सांगतो मी तुम्हाला, 7 तारखेपासून फॉर्म चालू होणार नाहीत। खूप असे माझे मित्र आहेत ज्यांनी मी विचारलेले आहे, जे असे पोलीस भरती संदर्भात जे म्हणजे डिपार्टमेंट मध्ये काम करतात, मी त्यांना स्वतःहून साक्षात विचारलेलं आहे मित्रांनो की जी ऑफिशियल अशी काही माहिती आलेली नाहीये ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवसाल। कारण कसं आहे, टेलिग्राम चॅनल वरती किंवा विविध व्हॉट्सअप वरती सोशल मीडियाद्वारे असं सांगितलं जातं की फॉर्म 7 तारखेपासून चालू झाले, पण फॉर्म का सध्या चालू झालेले नाहीयेत बरोबर। 7 ऑक्टोबर पासून फॉर्म चालू होणार, ही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका। 7 तारखेपासून काही फॉर्म चालू होणार नाहीत। आता ग्राउंड चालू ठेवणे बरोबर, आता ज्या मित्राची ग्राउंडची तयारी नसेल, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, कारण की कसं आहे की खूप जास्त प्रमाणात कुठे पाऊस चालू आहे, कुठे पाऊस कमी आहे, पण तुम्ही ग्राउंडची तयारी चालू ठेवा मित्रांनो। फॉर्म आज नाही तर उद्या सुटणारच आहेत, त्यात काही शंका नाही। पोलीस भरती यावर्षी होणारच आहे, त्यात पण काही शंका नाही। निवडणुकीचा आणि पोलीस भरतीचा काही संबंध आहे, त्याच्यात पण तुम्ही त्या भ्रमात राहू नका की निवडणुकीचा आणि त्या पोलीस भरतीचा काही संबंध आहे, काही संबंध नाही मित्रांनो। त्याचं कारण काय माहितीये का की काही मित्रांनी जेव्हा सांगितलेलं आहे टेलिग्राम चॅनल वरती की 7 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहेत, आता कसं काय करायचं, पुढचं नियोजन कसं, अभ्यासाला किती वेळ भेटेल किंवा ग्राउंडला किती वेळ भेटेल, तुम्ही अशा भूलथापांना बळी पडू नका मित्रांनो। तुमचा अभ्यास आणि ग्राउंड हा वेळेतच चालू ठेवा, जसा चालू आहे तसाच चालू ठेवा। म्हणून कसं आहे, जे मुलं नवीन पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांना खूप मनात भीती वाटत असेल की बाबा आता 7 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे, आता काय करायचं काय नाही, अभ्यास कसा आपला पूर्ण झालेला नाहीये, असे वेगवेगळे प्रश्न येत असतील। तर मी त्या सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो की तुम्ही या टेलिग्राम चॅनल वरती किंवा कोणत्याही चॅनल वरती
जेवढा विश्वास ठेवला पाहिजे, जेवढा आपल्या कामापुरता आहे तेवढाच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पण भलतेच जर त्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा व्हॉट्सअपवरती आपल्या ग्रुपवरती वेगवेगळे मेसेज जर येत असतील त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नये. त्याचं कारण काय आहे की जेव्हा पोलीस भरती निघत असते मित्रांनो, तर ऑफिशियल वेबसाईट वरती सांगितलं जातं, पण त्या ऑफिशियल वेबसाईट वरती आता सध्या काम चालू असल्या कारणाने काही मित्रांनी सरळ तुम्हाला टेलिग्राम वरती सांगितलेलं आहे की बाबा आता 7 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहेत. पण 7 तारखेपासून मित्रांनो फॉर्म काय चालू होणार नाहीयेत. पण एवढं मात्र कन्फर्म आहे की या ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात 100% येणार आहे. बरोबर, GR 100% येणार आहे मित्रांनो. GR जर एकदा निघला, आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट की 15,631 बरोबर 15,631 जागाची जी भरती होणार हे कन्फर्म आहे. 15,631 जागाची जी भरती होणार आहे हे कन्फर्म आहे. बरोबर. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून एक कोणती की बाबा ज्या ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात असेल, बरोबर, आता जास्त लांब न जाण्यापेक्षा जे मुलं विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत जे मुंबई या ठिकाणी फॉर्म टाकतात, पाऊस इथे मुंबईला कधी कमी जास्त होत असतो मुंबई ठिकाणी, बरोबर. पण दुसरे रायगड, रत्नागिरी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पण पावसाचं प्रमाण सध्या जास्तच आहे. तर तुम्ही ग्राउंडचा सध्या तर आपल्या हातात कंपल्सरी मेन म्हणजे ग्राउंड कुठेही असो, बरोबर. पण ऑक्टोबर मध्ये GR येणार हे 100% खरं आहे, बरोबर. जाहिरात येणार ते खरं आहे ऑक्टोबर मध्ये, पण कोणत्या तारखेला येणार त्याचा पण आपण गॅरंटी देऊ शकत नाही मित्रांनो. पण हे 7 तारखेपासून जे फॉर्म चालू होणार आहेत याच्यावर तुम्ही काय भरोसा ठेवू नका. पण ग्राउंडची जी तयारी असणार आहे तुमची, बरोबर, ग्राउंडची जी तयारी असणार आहे तुमची ती ट्रॅकद्वारे असणार आहे, बरोबर. मुंबई या ठिकाणी जे जे मित्र फॉर्म भरतील, मुंबई असो किंवा दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्यात असो, जो तुम्हाला 400 मीटरचा ट्रॅक असतो मित्रांनो, बरोबर, 400 मीटरचा जो ट्रॅक असतो, बरोबर. आता त्या ट्रॅकचा व्हिडिओ मी आपल्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकतो आणि तुम्हाला सांगतो जी लाईव्ह भरती पोलीस भरती आहे मुंबईची झालेली लाईव्ह, एकदम समोर तो ट्रॅक कसा असणार आहे, तुम्हाला पळताना कोणत्या अडचणी येणार किंवा तुम्हाला पावसाळ्यामध्ये कोणत्या अडचणीला समोर जावं लागेल. आता मागच्या वेळेस जेव्हा ती भरती झाली होती मुंबईमध्ये पाऊस चालू होता तरी पण मुलांचं ग्राउंड चालू होतं, खूप मुलांचे मार्क कटले, बरोबर. कारण की सरकारला त्याचं काही लेणं देणं नाहीये, मेहनत आपल्याला करणं आहे. म्हणून मी तुम्हाला आताच सांगतो की तुम्ही पाऊस असो किंवा काही असो अशा गोष्टीवर भरोसा ठेवू नका की बाबा GR आता 7 तारखेपासून निघला, पाऊस जरी असला तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने ग्राउंड तुमच्या वेळेनुसार ग्राउंड तुम्ही चालू ठेवलं पाहिजे मित्रांनो. तर या 7 तारखेपासून जे आपण बोलतो की बाबा 7 ऑक्टोबर पासून फॉर्म चालू होणार आहे, 7 ऑक्टोबर पासून फॉर्म चालू नाही होणार मित्रांनो, याच्यावर तुम्ही भूलथापाला बळी पडू नका. आणि दुसरी गोष्ट, ग्राउंडची सर्व माहिती आपल्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार. वर मेन म्हणजे जी मुंबईत पोलीस भरती झालेली आहे, बरोबर, मुंबईमध्ये मागच्या वेळी जी पोलीस भरती झाली, पोलीस भरतीचा तो ट्रॅक आणि मुलं जे धावतायत, बरोबर, तो रिअल व्हिडिओ एकदम रिअल व्हिडिओ तुम्हाला ट्रॅक एकदम जे नवीन मुलं असतील त्यांना कळेल की ट्रॅक कशा पद्धतीचा असतो आणि पळताना कोणत्या अडचणी येतात. मी तुम्हाला तो सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. आज मी तुम्हाला याच्यासाठीच म्हणजे सांगतोय की बाबा जी आता 7 ऑक्टोबरची भरती म्हणतायत किंवा फॉर्म चालू होणार आहेत याच्यासाठी त्या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि तुमच्याद्वारे तुम्ही जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय, जेवढे मुलं हा व्हिडिओ बघताय जास्तीत जास्त दुसऱ्या मुलांपर्यंत पण शेअर करा. जे मुलं असे टेलिग्राम, व्हॉट्सअप, सोशल मीडिया या व्हॉट्सअपद्वारे भूलथापांना बळी पडतात, अशा मुलं भूलथापांना बळी न पडता आपला अभ्यास आणि ग्राउंड हा सतत चालू ठेवला पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. पण ग्राउंडचा व्हिडिओ जे ग्राउंड पोलीस भरतीचा मुंबईमध्ये झालेला आहे, म्हणजे जे मेन ट्रॅक आहे, बरोबर, मागच्या वर्षी जे ग्राउंड झालेला आहे तोच मेन ट्रॅक, जे मुलं धावतायत तोच, म्हणजे सर्व मी तुम्हाला गोळाफेक, बरोबर, 400 मीटरचा ट्रॅक हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न तिथे करणार आहे मित्रांनो. आणि 1-2 दिवसात हा व्हिडिओ येणार आहे, तो तुम्ही बघसाल तर तुम्हाला बरोबर अंदाज येईल की 400 मीटर आपल्याला कसं कव्हर करायचंय आणि काय म्हणजे कशा प्रकारे गोळा फेकायचा किंवा आउट ऑफ गोळा कसं, मी तुम्हाला सगळं त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तर कराच, पण जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू.